सारस्वत बँक आज 106 वर्षाची आहे. अनेक छोट्या उद्योजकांना अ, बँकेने योग्य वेळेला मदत केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर इन्फोसिस या कंपनीची पहिली लोन्स ही सारस्वत बँकेने दिली होती. आज तुम्ही विजय सेल्स सगळीकडे बघता, पण त्याचं पहिले 150 स्क्वेअर फूटचं एक दुकान माहीममध्ये आहे. ते आजसुद्धा आहे. ते आता थोडं त्यांनी वाढवलेलं आहे. आज त्यांची जवळजवळ 100हून अधिक भारतभर स्टोअर्स आहेत. पण त्यांचं पहिलं लोनसुद्धा सारस्वत बँकेने विजय सेल्सला दिलं होतं. शाळा कॉलेजमध्ये तुम्ही अप्सरा किंवा नटराज नावाच्या पेन्सिल्स वापरल्या असतील, ती हिंदुस्तान पेन्सिल्स, यांचंसुद्धा लोन पहिलं सारस्वत बँकेने दिलं होतं. हा जो अनुभव अशा अनेक उद्योजकांचा आमच्याकडे जसा उद्योजकांमध्ये सुद्धा अनुभव पिढ्यानपिढ्याचा असतो, तसा एक बँकेमध्ये सुद्धा एक अनुभव हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे बँकर्सचा अनुभव पास ऑन होत असतो. आणि ह्याच्यातून आम्ही बघितलं आहे की प्रत्येकाला काही स्टार्टअप करायची गरज नाही. आता तो एक वेगळा विषय, आपण त्याच्यात नको जाऊया. पण तुम्ही छोट्या प्रमाणात उद्योगसुद्धा सुरू करून मग नंतर तुम्ही मोठे होऊ शकता. इथे आपण ह्या विषयाकडे येऊया की एकंदरीत साधारण मराठी उद्योजकांची मानसिकता अशी असते की शक्यतो लोन घेऊ नये किंवा घेतलं तर कमीत कमी घ्यावं. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जर तुम्हाला उद्योग वाढवायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या पुंजी किंवा भांडवल कॅपिटलवर एका लिमिटपर्यंतच तो धंदा वाढवू शकाल. तो जर तुम्ही तिथे तुम्ही जर सुखी आहात की तेवढ्यामध्येच आपल्याला त्याच्याहून जास्त वाढवायचं नाही, तर त्याच्यातही काही हरकत नाही. तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विषय. पण अनेक उद्योग असे असतात की ते छोटे राहिल्या कारणे ते बाजारपेठेत त्यांना ते ज्याला आपण इकॉनॉमी ऑफ स्केल म्हणतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात न केल्यामुळे ते कॉम्पिटिशनमधून बाहेर जातात. त्याच्यामुळे कधीकधी बऱ्याच उद्योगांमध्ये भांडवलाची गरज ही वाढतच जाते, कारण तुम्हाला लहान राहून परवडत नाही. त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की आज मोठ्यात मोठे उद्योजक जरी तुम्ही बघितले देशातले, ते सुद्धा लोन्स घेत असतात किंवा कमर्शियल पेपर किंवा इतर मार्गाने जे काही पैसे उभे करायचे आहेत त्यांच्या नवीन व्हेंचरसाठी. तर असा कुठलाही उद्योजक नाही ज्याला मोठं व्हायचं आहे, तो कुठून ना कुठून पैसे उभे करत नाही. तो ते शेअर मार्केटमधून पैसे उभे करत असेल किंवा बँकांकडून करत असेल, कमर्शियल पेपर, बॉन्ड्स, हे ते असे अनेक मार्ग असतात. तर उद्योग जर मोठे करायचे आहेत तर तुम्हाला पैसे उभारणं हे अनिवार्य आहे. त्याला दुसरा मार्ग नाही. आपण पुन्हा एकदा या विषयाकडे येऊया की आपली जर मराठी माणसाची अशी मानसिकता असेल की कर्ज घ्यायचं नाही, तर ठीक आहे, पण तुम्ही तुमचे जे पैसे उद्योगात लावतायत त्याची कधी आपण कदर केली आहे का? की ते सुद्धा आपण पहिलं शिकलं पाहिजे की आपला धंदा आणि आपण या दोन वेगळ्या गोष्टी आहोत. जर आपण आपले पैसे त्या उद्योगात लावत असू तर त्याला सुद्धा एक रिटर्न आला पाहिजे. जर बँकेला तुम्ही 10-12% इंटरेस्ट देत असाल तर इक्विटी म्हणजे तुम्ही लावलेल्या पैशावरती कमीत कमी तुम्ही 15% धरले पाहिजेत की ह्या 15% रिटर्न आपल्याला मिळालाच पाहिजे. जसा बँकेला 10-12% मिळतोय तसा, आणि त्याच्यानंतर जो होईल तो फायदा. बऱ्याच वेळेला हे आम्ही बघतो की उद्योजक स्वतःच्या भांडवलाला किंमत देत नाहीत किंवा त्याला एक किंमत लावत नाहीत की हे आपण लावलेले पैसे आहेत. त्यांना वाटते काय माझाच पैसा आहे. तो धंदा जरी तुम्ही मालक असलात तरी तो तुमच्यापासून तो वेगळा आहे. तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे. हेच पैसे जर तुम्ही त्या धंद्यात नसते लावले, आता हल्ली 2-3 वर्षे स्टॉक मार्केट वगैरे खूप आपण बघतो की
म्युच्युअल फंड्समध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना खूप रिटर्न आला, 20-30% रिटर्न आला. दरवर्षी वेळेला काही असा येतो असातला भाग नाही. पण तरी स्वतःचा पैसा इतर ठिकाणी लावला तर तिकडे एक पर्टिक्युलर रिटर्न येतो. तो ऑन ॲन ॲव्हरेज 10% 12% असा पकडला तर निदान तेवढा रिटर्न तुम्ही जे पैसे तुमच्या उद्योगात गुंतवलेले आहेत तिथून हा आलाच पाहिजे. तर हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण एका बँकेकडे जातो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की आज बँकिंग इंडस्ट्रीचं ॲव्हरेज किंवा कुठल्याही चांगल्या बँकेचं बघितलं तर त्याच्यामध्ये NPAचं प्रमाण हे 3% असतं. 3%हून कमीच असतं. आपण 3% जर आपण म्हटलं तर ह्याचा अर्थ असा की 97% दिलेली लोन्स ही याची परतफेड व्यवस्थित होत असते, म्हणजे ते उद्योगधंदे व्यवस्थित चालतात. त्यामुळे जेव्हा एखादा बँकर तुमचं प्रपोजल ॲसेस करतो तेव्हा 97% चान्स हा आहे की तुम्ही जे केलेलं आहे ते बरोबर आहे आणि तुमचा उद्योग चालू शकेल. जसा तुम्हाला अनुभव असतो तसा बँकर्सना सुद्धा एक अनुभव असतो, जो मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो जनरेशन टू जनरेशन पास ऑन होत असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण आपला पैसा लावतो, लक्षात घ्यायचं की समजा 100 रुपये गुंतवणुकीची गरज आहे, तर एखादा जो स्वतः पैसे लावणार आहे तो 20-25 रुपये लावेल, बाकीचे पैसे तर बँक लावते ना. तर त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे जेव्हा बँक लावते तेव्हा बँक सुद्धा विचार करून लावते. म्हणजे एका अर्थे तुम्ही जे करताय ह्याची एक गॅरंटी निर्माण होते की ते तुम्ही चांगलं करताय. त्याच्यामुळे त्या अर्थाने जर बघायला गेलं तर तुमचं भांडवल फ्री होतं. तुम्ही ते स्वतः इन्व्हेस्ट दुसरीकडे किंवा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये किंवा कुठेही करू शकता. आणि एकीकडे ही एक तुम्हाला शाश्वती निर्माण होते की आपण जे करतोय ते योग्य आहे. गेल्या 2000 वर्षांमध्ये पैसे उभे करणं एवढं सोपं कधीच नव्हतं. आज जर तुमच्याकडे अनुभव असेल, आयडिया असेल आणि जर तुम्ही प्रूव्ह करू शकलात तर बँक असो, व्हेंचर कॅपिटल फंडिंग असो, आज पैसे सोपं करणं सर्वात इझी आहे. गेल्या 2000 वर्षांमध्ये याच्या आधी पूर्वी तारण प्रत्येक गोष्टीला लागायचं. आज बरेच मॉडेल्स अशी आलेली आहेत आणि बँकसुद्धा त्या बँका अडॉप्ट करतायत की कॅश फ्लो, म्हणजे जे तुमच्याकडे नुसतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तारण देण्याची गरज नाही, पण एकंदरीत तुमचा ट्रॅक रेकॉर्ड काय किंवा तुमचा कसा व्यवसाय आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला पैसे उभे राहू शकतात. त्याच्यामुळे जर मोठं व्हायचं असेल, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर ह्याच्याकडे पॉझिटिव्हली बघण्याची गरज आहे. आणि आपण काहीतरी कर्ज घेतोय म्हणजे कुठल्याही प्रकारची रिस्क घेतोय, लक्षात घ्यायचं की देणारा सुद्धा रिस्क घेतोय. त्याच्यामुळे त्याची रिस्क आपल्यापेक्षा मोठी आहे. जेव्हा तो एवढे पैसे टाकायला तयार आहे तेव्हा आपल्या आयडियामध्ये काहीतरी दम आहे असा विचार करून कॉन्फिडन्सने आपण पुढे जावं. एवढंच मी सांगेन, कारण हे आम्ही बघितलंय लोकांनी करताना वारंवार.